नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इकडे आता मालिकेत एक जबरदस्त असा ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय। मालिका एकदम गुंतागुंतीच्या वळणावर आली आहे। तारिणीला काहीच कळायला मार्ग नाहीये, नक्की गुन्हेगार कोण आहे, अशी ती कोणती व्यक्ती आहे जी गुलाबची बॉस आहे। त्यामुळे आता तारिणीने असा काही ट्रॅप रचलेला आहे। त्यामुळे आता पद्मिनी आणि कौशिकी अडकलेली आहे। तर मित्रांनो, आता गुलाब आणि कौशिकीचा संबंध कसा आहे की गुलाब आणि पद्मिनी दोघेजण एकमेकांना मिळालेले होते। आता नक्की खरा सूत्रधार कोण आहे, पद्मिनी की कौशिकी? तर मित्रांनो, आता या दोघांपैकी एकाला एक्सपोज करण्यासाठी आता कामत डॉक्टर इथे आलेले आहेत। तर मित्रांनो, आता कामत डॉक्टरांनी समोर येत तारिणीला कशा प्रकारे हे सगळं रॅकेट चालू हे सगळं काही सांगितलेलं आहे। आता खरा सूत्रधार कोण आहे, या रॅकेट चालवण्यामागे कोणाचा हात आहे, हे सगळं काही सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, खरा सूत्रधार कौशिकी की पद्मिनी हे पाहणं खूपच रंजक असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं की तारिणी पूर्णपणे त्या माणसाकडे लक्ष ठेवून आहे। तर मित्रांनो, आता तो माणूस आता युवराजला भेटण्यासाठी येणार असतो, पण मात्र आता तो माणूस कोण आहे हे काही तारिणीला माहित नाही। तारिणी त्या माणसाची वाट पाहत असते, पण मित्रांनो, इकडे आता कौशिकी येते। त्यामुळे आता तारिणीला संशय आलेला आहे की ती व्यक्ती कौशिकी ताई तर नाही। तर इकडे आता थोड्या वेळानंतर आता तारिणी घरी आलेली असते। तारिणी खूपच घाबरलेली असते, तिला घाम फुटलेला असतो। त्यावेळी आता कौशिकी विचारू लागते की काय झालं, तारिणी कुठे गेली होतीस आणि तू एवढी घामाघूम का झालीयस? तर आता कौशिकीला कळतं की काहीतरी आहे, ज्यामुळे आता तारिणी गडबडली आहे। तर तारिणी विचार करू लागते की माझ्या पाठोपाठ कौशिकी ताई घरी कशा आल्या? आता तारिणीच्या लक्षात आलेलं आहे की काहीतरी गडबड आहे। युवराज भेटायला आलेला माणूस त्या ठिकाणी सुद्धा कौशिकी ताईच होत्या। कौशिकी ताईचा ह्या सगळ्यात काय संबंध आहे, आता तारिणी विचार करू लागते। तर इकडे आता तारिणी म्हणत असते की कौशिकी ताई, तुम्ही आज इकडून कशा काय आल्या? तर आता कौशिकी म्हणत असते की काय ग, मी इकडून आले त्याचा प्रॉब्लेम आहे का? तर आता तारिणी म्हणत असते की नाही नाही कौशिकी ताई, तुम्ही आज इकडून आल्या म्हणून विचारलं। तर आता कौशिकी सांगू लागते की तर आता कौशिकी म्हणत असते काही नाही ग, आज लवकर काम उरकलं त्यामुळे लवकर घरी आले। तर आता तारिणी मनात विचार करू लागते की कौशिकी ताई खरं बोलत आहेत का माझंच काहीतरी चुकतंय, मी उगाच कौशिकी ताईंवर संशय घेतेय। तर आता तारिणी विचार करत असते की कौशिकी ताईंवर आपण सारखं सारखं संशय घेणं खूप चुकीचं आहे। आपण काहीतरी मोठी चूक करतोय का? पण आपलं कामच आहे, माझ्या आईचं सत्य जर शोधायचं असेल तर मला कायम अलर्ट राहावं लागेल। कोणावरही आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही। जिथे संशय येईल तिथे त्या गोष्टीची सानिध्य झालीच पाहिजे। तर इकडे आता तारिणी घरी आलेली असते। घरी छानपैकी बर्थडेचं डेकोरेशन केलेलं असतं, छान बलूनचं डेकोरेशन केलेलं आहे। त्यामुळे आता तारिणीला खूपच वाईट वाटतं, कारण तिने ठरवलेलं आहे जोपर्यंत तिच्या आईला न्याय मिळत नाही, जोपर्यंत तारिणी तिच्या आईच्या गुन्हेगाराला शोधून काढत नाही, तोपर्यंत ती तिचा वाढदिवस साजरा करणार नाही। पण इकडे तर काय, बर्थडे सेलिब्रेशनची जोरदार तयारी केली आहे। तर इकडे आता तारिणीला सगळेजण बसायला सांगतात। केदार तिचं औक्षण करत असतो। तारिणी म्हणत असते की केदार, तुला माहिती ना, मला हे सगळं आवडत नाही, मला हे सगळं तारिणीला समजावत असतो। तो म्हणत असतो की तारिणी, तू काही काळजी करू नकोस, तू नक्कीच तुझ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचशील आणि तू ज्या गोष्टीसाठी तू तुझा वाढदिवस सेलिब्रेट करत नाही ना, ती गोष्ट तू लवकरच करून दाखवणार आहेस। आणि मी तुला वचन देतो, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही, कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। तर मित्रांनो, त्याच वेळेस आता डॉक्टर कामत सुद्धा तिथे आलेले आहेत। तारिणीला कळायला मार्ग नसतो की सगळेजण इथे का जमले आहेत। मला माझा वाढदिवस सेलिब्रेट करायचा नव्हता, तरी सुद्धा सगळेजण एवढे उत्साहित आणि सगळेजण का आलेत, तिला काहीच कळायला मार्ग नसतो। तारिणी आता ती तिच्या रूम मध्ये निघून जाते। तर इकडे मित्रांनो, आता युवराज फोनवर बोलत असतो आणि तेवढं तारिणी तिथून जात असते। त्यावेळी आता तारिणी युवराजचं सगळं काही बोलणं ऐकते। तर युवराज म्हणत असतो की आपल्या मागावर कुणीतरी आहे, बरं झालं वेळीस तू आला नाहीस। त्यावेळी आता तारिणीला ती कौशिकी नव्हती, कौशिकी ताई सहज कामानिमित्त आली होती। युवराज ज्या रॅकेटमध्ये सामील आहे त्या रॅकेटमध्ये कौशिकी ताई सामील नाहीये, ही गोष्ट आता मात्र तारिणीला कळलेली आहे। तर आता थोड्या वेळानंतर तारिणी ज्या वेळेस घराबाहेर पडते, त्यावेळी आता तारिणीला किडनॅप करतात आणि तारिणीला मिशन तिरंगामध्ये सामील करतात। सिनियर ऑफिसरने तारिणीला खूप महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की जो मेडिकल फॅक्टरीचा स्कॅम झाला होता, त्या जेपीसी मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅमची झळ आता खूप मोठ्या लोकांपर्यंत पोहोचली आहे, त्याचा परिणाम सगळीकडे होत आहे। त्यामुळे आता जेपीसी मेडिकल फॅक्टरीचा शोध घेण्याची आणि त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याची पुन्हा एकदा संधी देत
त्यांनी आता खूप मोठी कामगिरी सोपवली आहे आणि आता त्याच JPC मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅम ज्या लोकांनी घडून आणला ती लोक आता देशावरही उठली आहेत. त्यामुळे आता तारिणीला खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यासाठी आता तारिणी मिशन तिरंगासाठी सज्ज झाली आहे. हे मिशन खूप मोठं असतं, त्यासाठी तिला आता देश व्हावं लागलं तरी चालेल, तरी सुद्धा तारिणी आता मागे हटणारी नसते. तर आता तारिणी विचार करत असते की देशासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मला फक्त माझा जीव जाण्याआधी मला फक्त माझ्या आईचा द्यायचा आहे. मला त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचायचं आहे ज्यांनी माझ्या आईचा जीव घेण्यामागे सत्य शोधून काढायचं आहे. बाप्पा, माझी ही एक शेवटची इच्छा आहे, बस तेवढी पूर्ण कर. तर आता सिनियर ऑफिसर हेही सांगतात की तुझ्या आईसाठी न्याय मिळवून देण्यासाठी तू जे काही प्रयत्न करतेस ते प्रयत्न सुद्धा तुझे ह्या मिशनमध्ये फळाला येणार आहेत. ह्या मिशनमध्ये तुझ्या आईचे गुन्हेगार सुद्धा तुला कळणार आहेत. तर आता तारिणीला अनाथ आश्रमामधून खूप मोठा क्लू मिळणार असतो आणि इथूनच तिला तिच्या मिशनची सुरुवात करायची असते. आणि त्यासाठी आता तारिणी केदार त्या अनाथ आश्रमामध्ये आलेले आहेत. तर लॉच्या मोहन सिंग एजंटने तिला इथूनच सूचना दिलेली असते की इथेच तुला क्लू मिळणार आहे. तर आता तारिणीला खबर लागलेली असते की ह्याच अनाथाश्रमातील मुलांना इथून पळून नेलं जातं आणि दुसऱ्या देशामध्ये त्यांची तस्करी केली जाते. त्यासाठी मिशन तिरंगा सुरू झालेला आहे. तर आता डायरेक्ट त्या आश्रमामध्ये नाही जाऊ शकत, त्यासाठी आता ते दुसऱ्या अनाथ आश्रमातील ते ओनर आहेत आणि ह्या भेट देण्यासाठी आलेले आहेत असं सांगून ते आता त्या अनाथ आश्रमामध्ये शिरतात. तर आता तारिणी केदारने आता त्या मुलांसाठी छान भेटवस्तू खायला प्यायला आणलेला आहे आणि हे सगळं देत ते आता त्या मुलांची चौकशी करत आहेत की त्यांच्या बाबतीत काही चुकीचं तर होत नाही ना. पण मित्रांनो, त्यावेळी मात्र तिथे एक वेगळीच घटना घडते. नेमके आता कामत डॉक्टर तिथे आलेले आहेत. तर आता कामत डॉक्टरांना पाहून तारिणी केदारला खूप मोठा धक्का बसलेला आहे. अचानक कामत डॉक्टर इथे कसे काय आणि त्यांनी जर का आपल्याला इथे पाहिलं तर आता तारिणी केदारला म्हणत असते की केदार, कामत डॉक्टर इथे कसे काय. तर आता केदार म्हणत असतो की बॉस, मला काहीच कळत नाही, ते अचानक या वेळेस ते इकडे कसे आले. तर आता तारिणी म्हणत असते की माझ्या लिस्ट मध्ये डॉक्टर कामत सुद्धा आहेत. तर केदार म्हणू लागतो की तारिणी हे काय बोलतेस, केदार डॉक्टर तुझ्या लिस्ट मध्ये कसे काय. डॉक्टर कामतचा ह्या सगळ्यांशी काय संबंध असू शकतो. तर आता तारिणी म्हणत असते की केदार, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू बघ ना, आपण जिथे जिथे काहीतरी शोध घेण्याचा प्रयत्न करतो, जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे सुदैवाने दुर्दैवाने डॉक्टर कामत आपल्याला दिसतातच. तर इकडे आता दयानंद म्हणत असतो की निशी, तुझ्या नवऱ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवायची, म्हणजे त्याने स्वतःला सिद्धही करायला पाहिजे ना, तो त्या लायक आहे की नाही. प्रत्येक वेळी त्याने स्वतःला चांगलं सिद्ध करण्याऐवजी तो कसा चुकीचा आहे आणि तो कसा आहे हेच तो सिद्ध करून दाखवतो. त्याने जर एकदा मी सोपवलेलं काम व्यवस्थितरित्या सिद्ध करून दाखवलं तर मी त्याला सगळी जबाबदारी देईल आणि असं केलं तर आणि तरच मी त्याला माफही करू शकतो. तर आता इकडे टेक्नोही आलेला आहे. तारिणी म्हणत असते की टेक्नो, तुला जे काही काम सांगितलं होतं तू ते केलंस का. तर आता टेक्नो म्हणत असतं की हो, पण इकडे डॉक्टर कामत कसे काय आले. तर आता तेवढ्या डॉक्टर कामतनी तारिणी केदारला पाहिलेले आहे. ते त्यांच्या जवळ आले आहेत आणि त्यांना म्हणत आहेत की तारिणी केदार इकडे काय करताय, चला आपण तिकडे जाऊयात, तिकडे मुलांना खाऊ वाटप करायचं आहे. तर आता तारिणी केदारला संशय आलेला आहे. त्यामुळे आता डायरेक्ट तारिणी केदार डॉक्टर कामतांना विचारू लागतात. त्यावेळी आता डॉक्टर कामत असं काही भूतकाळातील खुलासा करतात. त्यामुळे आता तारिणी केदारच्या पायखालची जमीनच हादरते. ज्यावेळी आता तारिणीला संशय आलेला आहे त्यावेळी मात्र ती आता डायरेक्ट प्रश्न विचारते की डॉक्टर कामत सर, तुम्ही इकडे कसे काय. तर आता ज्या रॉच्या एजंटने तारिणीला हे काम सोपवलं आहे त्याच रॉच्या एजंटने डॉक्टर कामतना सुद्धा तारिणीची मदत करण्यासाठी तिकडे पाठवलेले आहे. ज्यावेळी आता डॉक्टर कामत हे सांगतात त्यावेळी आता तारिणीचा मात्र विश्वासच पटत नाही. तर मित्रांनो, त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स दाखवले आहेत त्यावेळी आता तारिणीचा विश्वास बसला आहे. तर मित्रांनो, आता डॉक्टर कामत आता पद्मिनीचं भांड फोडणार आहे. तर आता पद्मिनी खरी मास्टर माइंड आहे हे आता कामतने सांगितलेलं आहे. तर आता त्याचबरोबर आता कौशिकी सामील आहे का नाही हे सुद्धा ते सांगतात. त्यामुळे असंच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.